दुसऱ्याला तुच्छ समजणारी माणसं कधीच मोठी होऊ शकत नाही. त्यांची ही वृत्तीच त्यांची प्रगती होऊ देत नाही. याला काय कळतं? याची काय लायकी आहे? याला तर मी लहानपणापासून ओळखतो, हा आमच्याकडे कामाला यायचा. असं म्हणून दुसऱ्याला ते सतत खाली दाखवत असतात. कारण त्यांची तर लायकी नसते मोठं होण्याची, त्यांची वृत्तीही नसते मोठं होण्याची. ते आयुष्यात काही करू शकले नाही, पण दुसरा मोठा होतो हे त्यांना सहन होत नाही. आणि आपणही हे लक्षात ठेवायचं. आपल्याविषयी कोण काय बोलतं याच्यामुळे आपण नाराज व्हायचं नाही. कारण तुम्हाला लोक काय समजतात, तुमच्याविषयी काय बोलतात यावरून तुमचं जीवन ठरत नाही. उलट तुम्ही तुमचं कार्य मनापासून करत राहा. ते कार्यच तुम्हाला मोठं बनवतं, ते कार्यच तुम्हाला यश देतं. बाकी काही ना काहीतरी तर लोक आपल्याविषयी बोलतच राहतील. दुसऱ्यांमधले चांगले गुण पाहायला सुद्धा चांगली वृत्ती, चांगलं मन, चांगली दृष्टी लागत असते. जो मनाने कद्रू आहे, छोटा आहे, जो दुसऱ्यांवर जळतो, तो दुसऱ्याविषयी कधी चांगलं बोलूच शकत नाही. दुसऱ्यातली महानता पाहायला सुद्धा आपली दृष्टी विशाल पाहिजे. आणि खरं तर जीवनाचा हा नियम आहे. तुम्ही दुसऱ्याला रिस्पेक्ट द्या, तरच ते तुम्हाला रिस्पेक्ट देतील. दुसऱ्याला वेड्यात काढणारे लोक हे कधी समजूच शकत नाही की अरे, इतरांविषयी चांगलं बोलायला लागतं काय? कोण कधी कामाला येईल हे सांगू शकत नाही. कोण कधी काय करू शकतो, त्याच्यात किती क्षमता आहे हे दुसरे सांगू शकत नाही. आपले विचार, आपलं वागणं, आपलं बोलणं, आपलं आचरण हे नेहमी असं पाहिजे की आपल्यामुळे दुसऱ्याच्या चेहऱ्यावरती हसू यायला पाहिजे. त्याच्यामुळे तुमच्याकडनंही कधी असं होऊ द्यायचं नाही की तुम्ही तुमच्या कर्माने मोठे झालात की मग अहंकार असा येतो की आपोआपच बुद्धिभ्रष्ट होते आणि दुसरे काही चांगलं कार्य करूच शकत नाही असं आपल्याला वाटतं. सतत लक्षात ठेवा, या जगात परमेश्वराने प्रत्येकाला प्रचंड क्षमता देऊन पाठवलेलं आहे. बस त्याला त्या क्षमतेची जाणीव करून दिली, त्याला त्या क्षमतेची जाणीव झाली की एखादा मतिमंद समजणारा सुद्धा मुलगा मोठं झाल्यावर एडिसन होऊ शकतो. शरीराने पूर्ण अपंगत्व आलेला सुद्धा विश्वाची निर्मिती करून स्टीफन हॉकिन्स बनू शकतो. किंवा न शिकलेला, फारसं न शिकलेला एखादा न्यूटनसारखा, गॅलिलिओसारखा व्यक्ती या अंतराळाचा, या विश्वाचा शोध घेऊ शकतो. पुस्तकी ज्ञान नसलेले पण प्रतिभावान असलेले भास्कराचार्य 11व्या शतकात सांगून गेले की चंद्र आणि पृथ्वीचं अंतर अंदाजे 3,80,000 किलोमीटर. आणि आज विज्ञान सांगतं की परफेक्ट अंतर 3,84,000 किलोमीटर. त्याची डिग्री, त्याचे कपडे, समोरचा कसा दिसतो, त्याचा रंग, तो छोट्या घरात राहतो की झोपडीत राहतो, ह्याच्यावरतून जर तुम्ही समोरच्याला ओळखायला लागले तर समजून घ्या एक दिवस नक्कीच आपली अधोगती होणार आहे. प्रत्येकात परमेश्वर आहे, प्रत्येकात प्रचंड क्षमता आहे. आणि तुम्ही जर मोठ्या मनाचे असाल, तुम्ही जर चांगला दृष्टिकोन ठेवून जगणारे असाल तर प्रत्येकामध्ये तोच आहे, प्रत्येकात परमेश्वर आहे ही जाणीव तुम्हाला होईल. तुमचं वागणं, तुमचं बोलणं, तुमचं चालणं इतरांच्या चेहऱ्यावरती हास्य फुलवेल, इतरांना प्रेरणा देईल. आणि जर इतरांच्या चेहऱ्यावरती हास्य आलं, तुमच्यामुळे प्रेरणा मिळाली तुमच्या शब्दांनी, तरच परमेश्वर आणि हा निसर्ग आपल्या पाठीशी असतो, एवढं लक्षात ठेवा. तेव्हा स्वतःतलीही क्षमता ओळखा, स्वतःलाही कमी समजू नका आणि दुसऱ्यांनाही तुच्छ लेखू नका. सर्वांना सोबत घ्या. वसुधैव कुटुंबकम, हे विश्वचे माझे घर, कणाकणात तोच आहे, चराचरात तोच आहे, अशी वृत्ती ठेवून बस तुमचं कार्य मनापासून करत राहा. तुमच्यासोबत तो आहे याची जाणीव प्रत्येक क्षणाला तुम्हाला होणारच आहे. जय गुरुदेव.